पालघर जिल्ह्याच्या वाडामध्ये राहणारी एक तरुणी. तिला पुरुषांबद्दल आकर्षण नव्हतं. तिला समलिंगी असणाऱ्या मुलीच आवडत होत्या. अर्थात ती लेस्बियन होती. अशा व्यक्तींना नैसर्गिकरित्या आपल्या समलिंगी व्यक्तीविषयी आकर्षण असते. एका अभ्यासानुसार जगात 1.5% लोक अशा पद्धतीने जन्माला येतात. हा निसर्गाचा दोष म्हणा किंवा आणखी काही, पण हे आधीपासूनच घडत आहे. फक्त सामाजिक दबावामुळे त्याला दडपण्यात येतं. अशीच ही तरुणी उच्च शिक्षण घेत होती. तिचं एमकॉमचं शिक्षण सुरू होतं. त्यावेळी तिने दुसऱ्या एका अशाच लेस्बियन असणाऱ्या तरुणीशी यातून पुण्यामध्ये लग्नही केलं. पण तिच्या घरच्यांचा याला विरोध होता. त्यांनी बळजबरीने 27व्या वर्षी तिचं नाशिकच्या एका उच्च शिक्षित मुलासोबत लग्न लावून दिलं. मात्र थोड्याच दिवसात त्या तरुणीचं हे बिंग फुटलं. काय आहे हे संपूर्ण प्रकरण, याच्यात पुढे काय झालं, याचीच माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत. नमस्कार मंडळी, मी दिनेश आणि तुम्ही पाहताय आपलं यूट्यूब चॅनेल महाराष्ट्र कट्टा. मागच्या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये 2 मेला नाशिक मधल्या एका तरुणाचं या पालघर मधल्या उच्च शिक्षित असणाऱ्या मुलीसोबत लग्न झालं. सामनगाव रोड सिन्नर फटा इथला तो रहिवासी होता. सुरुवातीलाच त्याच्या बायकोने माझ्या अंगाला हात लावला तर आत्महत्या करेल अशी त्याला धमकी दिली होती. नवीनच लग्न आहे म्हणून त्याने हा विषय कानामागे टाकला. लग्नानंतर सतत ती फोनवर बोलायची, चॅटिंग करायची, व्हिडिओ कॉलवर बोलत बसायची. या गोष्टी सुद्धा त्याला खटकत होत्या. ती तरुणी एकदा एमकॉमच्या परीक्षेसाठी तिच्या माहेरी गेली होती. तेव्हा तिचं 3 तोळ्याचं मंगळसूत्र हरवल्याचं तिने तिच्या नवऱ्याला सांगितलं. अशात त्याच्या मनात शंकेचं काहूर उठलं आणि त्याने तिच्या बायकोचा मोबाईल चेक केला. त्यामध्ये त्याने जे पाहिलं त्यानंतर त्याचे डोळे चक्रावले. तिच्या मोबाईलमध्ये तिने तिच्या मैत्रिणीशी जी चॅटिंग केली होती त्यामध्ये ही तरुणी लेस्बियन असल्याचं आणि तिने आधीच तिच्या मैत्रिणीसोबत लग्न केल्याचं स्पष्ट झालं. त्या दोघींची अश्लील चॅटिंग त्याला दिसली. सोबतच बाथरूम मध्ये त्या दोघी व्हिडिओ कॉल करत असल्याचंही त्याच्या लक्षात आलं. एकमेकींसोबतच्या शारीरिक संबंधाचे व्हिडिओ त्याला मोबाईलमध्ये सापडले. हे पाहून तो तरुण थक्क झाला. दोघींनी मिळून याचा पुरता गेम वाजवायचं ठरवलं होतं हेही त्याच्या लक्षात आलं. यानंतर त्याने ही माहिती मुलीच्या आई वडिलांना सांगितली. तेव्हा त्यांनी त्यालाच धमकी देऊन शिवीगाळ केली. मग मात्र या तरुणाने थेट पोलीस ठाणे गाठले आणि या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा तरुणीसह तिच्या घरच्यांवर दाखल केला. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर नाशिक रोड पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं समजतंय. पुढचा तपास हवालदार मोरे करत आहेत. दरम्यान मुलीच्या आईनेही या प्रकरणी आपल्याला काही माहीत नसल्याचं म्हटलं होतं. मात्र संबंधित तरुणीने मी लग्नाला तयार नव्हते, पण घरच्यांनी बळजबरीने मला लग्न करण्यास भाग पाडले. लग्नाला विरोध करायचा म्हणून मी घर सोडल्याचं, विष प्राशन केल्याचंही तिने सांगितलं. आपल्या लग्नासंदर्भात माहिती मी घरच्यांना सांगितली होती, मात्र त्यांनी मला बळजबरीने शांत केलं. त्यामुळे तिच्या आईवडिलांनी खोटी माहिती दिल्याचं उघड झालं. यावेळी त्या विवाहितेने 7 ऑगस्ट 2022 पासून तिचे घर सोडले होते. तेव्हापासून ती तिच्या मैत्रिणीसोबत राहत होती. 7 फेब्रुवारी 2024 ला तिने पुण्यात तिच्या मैत्रिणीसोबत लग्नही केलं होतं असं म्हटलं आहे. मात्र याची कल्पना मुलीच्या आईवडिलांना असतानाही मुलाची फसवणूक केल्याचं संबंधित तरुणाने त्याच्या फिर्यादीत म्हटलं आहे. मंडळी, या संपूर्ण घटनेवर तुमचं काय मत आहे कमेंट करून सांगा आणि अशाच घडामोडींच्या माहितीसाठी महाराष्ट्र कट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.